नमस्कार मित्रांनो, मी सचिन शिंदे आणि तुम्ही पाहतात आपले YouTube चॅनल ध्यास वर्धीचा अकॅडमी. आज आपण पाहणार आहोत आजच्या महत्त्वाच्या चालू घडामोडी. मित्रांनो, आज दिनांक आहे 13 मार्च 2026. मित्रांनो, पोलीस भरती, आर्मी भरती, एमपीएससी किंवा इतर कोणतीही स्पर्धा परीक्षा असो, चालू घडामोडी हा विषय खूप महत्त्वाचा आहे. जर तुम्ही नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि मित्रांना शेअर करा, जेणेकरून त्यांनाही अभ्यासात मदत होईल. आणि हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की पहा, कारण प्रत्येक प्रश्न परीक्षेसाठी महत्वाचा आहे. चला तर मग मित्रांनो, सुरुवात करूया आजच्या महत्वाच्या चालू घडामोडींना. ठीक आहे, ओके, चल. कालचा प्रश्न होता, भारतातील कोणत्याही कार्यरत अणुऊर्जा प्रकल्पात ऑपरेशनचे नेतृत्व करणाऱ्या पहिल्या महिला कोण ठरल्या आहेत, असा आपल्याला प्रश्न विचारलाय. पहिल्या महिला कोण ठरलेल्या आहेत? ठीक आहे, खूप महत्वाचा प्रश्न मित्र हो, लक्षात ठेवा. त्याचं उत्तर होतं आर एम चन्नम्मा. ठीक आहे, हे त्याचं नाचम्मा हे त्याचं उत्तर आहे. पहिला प्रश्न, भारतातील प्रत्येक ग्रामीण घरापर्यंत नळाद्वारे स्वच्छ पाण्याचे पाणी पोहोचवण्यासाठी सुरू केलेली जल जीवन मिशन योजना कोणत्या वर्षी सुरू करण्यात आली? तर उत्तर पाहायला गेलं 2019 मध्ये सुरू करण्यात आली होती. सुरू आपण पाहूया त्या जल जीवन मिशन बद्दल. सुरुवात 15 ऑगस्ट 2019, कालावधी 2028 पर्यंत सध्या वाढवलेला आहे. एकूण बजेट सुमारे 8.6 लाख कोटी. उद्देश प्रत्येक घरापर्यंत नळाद्वारे स्वच्छ पिण्याचे पाणी पोहोचवणे. 2019 मध्ये 17% ग्रामीण घरांमध्ये नळ पाणी, 26 मध्ये 81% पर्यंत घरापर्यंत नळ पाणी पोहोचवलेलं आहे. दुसरा प्रश्न पाहतोय आपण, मुंबईतील सांडपाणी प्रकल्प आधुनिकीकरणासाठी महाराष्ट्र सरकारने कोणत्या देशातील कंपनीसोबत करार केला? तर उत्तर आहे फिनलँड देशासोबत करार केलेला आहे. मुंबईतील सांडपाणी व्यवस्थापनाचे आधुनिकीकरण करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने फिनलँड देशातील कंपनीसोबत करार केला आहे. त्यामुळे कचरा व्यवस्थापन, प्लास्टिक पुनर्वापर आणि ऊर्जा निर्मिती सुधारण्यास मदत होणार आहे. ठीक आहे, ओके. मुंबईतील सांडपाणी प्रकल्पासाठी कोणासोबत करार केलाय? तर फिनलँड देशासोबत करार केलेला आहे. तिसरा प्रश्न आपण पाहतोय, कुनो राष्ट्रीय उद्यानात 5 पिल्लांना जन्म देणाऱ्या मादी चित्त्याचे नाव काय आहे? मादी चित्त्याचे ते नाव काय आहे? तर उत्तर आहे मित्रांनो ज्वाला हे त्याचं नाव आहे. काय नाव आहे? ज्वाला. चौथा प्रश्न, भारताने मानवतावादी मदत म्हणून मालावील, बघा मित्रांनो एक देश आहे, मालावीला किती मेट्रिक टन तांदूळ पाठवला आहे? पॉइंट खूप महत्वाचा आहे. मालाविलाला किती मेट्रिक टन तांदूळ पाठवला आहे? तर 1000 मेट्रिक टन तांदूळ पाठवलेला आहे. ठीक आहे, प्रश्न क्रमांक चौथा खूप महत्वाचा आहे, लक्षात असू दे. पाचवा प्रश्न, कोल्ड रिस्पॉन्स 2026 हा आर्टिक आहे ना, आर्टिक लष्करी सराव कोणत्या संस्थेद्वारे आयोजित केला जातो? उत्तर पाहायला गेलं तर तो नाटो ही संस्था हा कोल्ड रिस्पॉन्स 2026 आर्टिक लष्करी सराव, ती सराव या संस्थेद्वारे आयोजित केला जातो. कोणासोबत? नाटो. ठीक आहे, आपण पाहूया नॉर्वे आर्टिक प्रदेश तो झाला, सुरू आहे 9 ते 19 मार्च. सहभागी 14 नाटो देश. पहिली आवृत्ती सुरुवात झाली 2006 मध्ये. उद्देश असतो अत्यंत थंड प्रदेशात संयुक्त सैन्य प्रशिक्षण कसं काय होऊ शकतं. ठीक आहे, नाटो बद्दल पाहायला गेलं, स्थापना झाली 1949. मुख्यालय ब्रुसेल्स, बेल्जियम. सदस्य देश 32. 31वा सदस्य देश फिनलँड 2023 आणि 32वा सदस्य देश स्वीडन 2024. महासचिव होते, सचिव आहेत मार्क रूट, हे त्याचे सचिव आहेत, लक्षात ठेवा. ठीक आहे, पुढं सहावा प्रश्न, मेटा लाईफ टाईम अचिव्हमेंट अवॉर्ड 26 साठी कोणाची निवड करण्यात आलेली आहे? तर पाहायला गेलं तर अमोल पालेकर यांची निवड करण्यात आलेली आहे. अमोल पालेकर यांना भारतीय रंगभूमीतील दीर्घ आणि महत्वपूर्ण योगदानाबद्दल महिंद्रा एक्सलन्स द थिएटर अवॉर्ड मेटा लाईफ टाईम अचिव्हमेंट अवॉर्ड 26 देण्यात आला येणार आहे. हा पुरस्कार समारंभ 19 ते 25 मार्च 26 दरम्यान नवी दिल्ली येथे आयोजित केला जाणार आहे. कधी? 19 ते 25 मार्च, लक्षात असू दे. ठीक आहे, पॉइंट खूप महत्वाचा आहे. चल आपण नेक्स्ट सातवा प्रश्न पाहूया. अलीकडे नेपाळचे नवे, ठीक आहे, प्रश्न काय विचारलाय? नेपाळचे नवे पंतप्रधान होण्याची शक्यता कोणाची व्यक्त केली जात आहे, असा आपल्याला प्रश्न विचारलाय. तर उत्तर आहे, ठीक आहे, आपल्याला प्रश्न विचारलाय सुंदरपैकी विचारलेला कोण आहे? तर उत्तर आहे बालेंद्र शहा. त्यांना मराठीत त्यांना बालेंद्र शहा सुद्धा म्हणतात. कारण की पक्ष त्यांचा राष्ट्रीय स्वातंत्र्य पार्टी. निवडणूक जागा 165, जिंकलेली जागा 125. समुदाय मधेसी समुदाय, लक्षात ठेवा. त्यानुसार जर पाहायला गेलं नेपाळचे नवे पंतप्रधान बालेंद्र शहाच होऊ शकतात.
पुढे 8वा प्रश्न. प्रोजेक्ट गंगा कोणत्या राज्यात सुरू करण्यात आला आहे? ठीक आहे, तर पाहायला गेलं तर तो उत्तर प्रदेशमध्ये आयोजित करण्यात आलेला आहे. कुठे? उत्तर प्रदेश. प्रोजेक्ट गंगा गव्हर्नमेंट असिस्टेड नेटवर्क फॉर ग्रोथ अँड अचिव्हमेंट सुरू करणारे राज्य उत्तर प्रदेश. उद्दिष्ट ग्रामीण आणि व अर्ध शहरी भागात 20 लाख घरांना हाय स्पीड इंटरनेट. लक्ष्य कालावधी 2 ते 3 वर्ष. अंमलबजावणी वन OTT एंटरटेनमेंट लिमिटेड याद्वारे अंमलबजावणी केली गेली आहे. पुढं 9वा प्रश्न पाहतोय आपण मित्र हो. स्टॉक बघा प्रश्न विचारला. स्टॉकहोल्म इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूट सिप्री म्हणतो 2021 ते 25 या कालावधीत जगातील सर्वाधिक शस्त्र आयात करणारा देश कोणता? जर पाहायला गेलं 1 नंबरला मित्र हो युक्रेन आहे, 2 नंबरला भारत आहे, 3 नंबरला सौदी अरेबिया. मग सर्वाधिक शस्त्र आयात करतो रशिया सुमारे 40%. जगात सर्वात मोठा शस्त्र निर्यातदार अमेरिका आहे. दोन्ही पॉइंट खूप महत्वाचे आहे. ठीक आहे. पुढे नेक्स्ट क्वेश्चन 10वा. 12 मार्च खालील कोणता दिवस साजरा केला जातो? मित्रांनो 12 मार्चला दांडी मार्चची सुरुवात झाली. यशवंतराव चव्हाण यांची जयंती आहे आणि सायबर सेन्सॉरशिप विरोधी जागतिक दिवस म्हणजे वरील सर्व बरोबर आहे. पुढे 11वा प्रश्न पाहतोय आपण. 11वा प्रश्न पाहूया मित्र आपण. ठीक आहे. धर्मांतरास प्रतिबंध करण्यासाठी धर्म स्वातंत्र्य अधिनियम मंजूर राज्य कोणते करणारे राज्य कोणते? प्रश्न विचारलाय धर्मांतरास प्रतिबंध करण्यासाठी धर्म स्वातंत्र्य अधिनियम मंजूर करणारे राज्य कोणते? तर आपलं राज्य महाराष्ट्र. 12वा प्रश्न. 9वी आंतरराष्ट्रीय संथाल परिषद कोठे आयोजित झाली? तर उत्तर आहे पश्चिम बंगालमध्ये ती आयोजित करण्यात आलेली आहे. 13वा प्रश्न. एसमन बी मार्टिन रॉयल जिओग्राफिकल सोसायटी प्राइज 26 पाहिजे इथे चूक झालेली आहे. ठीक आहे. ओके. पुरस्कार कोणाला मिळालेला आहे? प्रश्न विचारला कोणाला मिळालेला आहे? ठीक आहे. तर उत्तर पाहायला गेलं डॉक्टर कृती कारांत यांना हा पुरस्कार मिळालेला आहे. डॉक्टर कृती कारांत यांना हा पुरस्कार मिळालेला आहे. एस्मंड बी मार्टिन रॉयल जिओग्राफिकल सोसायटी प्राइज 2026. ठीक आहे. कृती कारांत. 14वा प्रश्न. NTR राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार कोणाला मिळाला? 2026 चा पाहायला गेलं तर चिरंजीवी यांना मिळालेला आहे NTR राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार. आपण पाहतोय 15वा प्रश्न. गर्भाशय मुखाच्या कर्करोगाच्या प्रतिबंधासाठी HPV लसीकरण मोहीम कोणत्या राज्याने सुरू केली आहे? ही पण आपलं राज्य महाराष्ट्र राज्याने सुरू केलेली आहे. नेक्स्ट 16वा प्रश्न. 68वी महाराष्ट्र केसरी स्पर्धा कुठे आयोजित झाली? तर उत्तर आहे पुणे वाघोली येथे आयोजित झालेली आहे. पुढे नेक्स्ट क्वेश्चन 17वा. IBEI 26 मध्ये भारताचा क्रमांक कितवा लागतो? तर उत्तर पाहायला गेलं भारताचा क्रमांक 54वा लागतो. 18वा प्रश्न. ऑल इंडिया ओपन बॅडमिंटन 2026 महिला एकेरी विजेती कोण आहेत? आपल्याला प्रश्नाला महिला एकेरी विजेते कोण आहेत? ऑल इंग्लंड ओपन बॅडमिंटन 2026. तर उत्तर आहे वांग झी हे त्या आहेत लक्षात ठेवा. 19वा. रेल्वे मंत्रालयाने लैंगिक छळ तक्रारीसाठी कोणते ऍप सुरू केले आहे? तर उत्तर आहे शाईन ऍप सुरू केलेले आहे. कुठल्या ऍप? शाईन ऍप. 20वा प्रश्न. ऑल इंग्लंड ओपन बॅडमिंटन 2026 पुरुष एकेरी विजेता कोण आहे? असा आपल्याला प्रश्न विचारलाय. तर उत्तर आहे लिन चुन यी हे पुरुष एकेरी विजेता आहेत. ऑल इंग्लंड ओपन बॅडमिंटन पुरुष एकेरी विजेता. आणि महिलांमध्ये पाहिलं वांग झी हे दोन्ही प्रश्न घेण्याचं काम केलेलं आहे. आणि सर्वांसाठी आजचा प्रश्न ICC T20 विश्वचषक 2026 मध्ये प्लेयर ऑफ द टुर्नामेंट कोण आहेत? तर ऑप्शन आहे हार्दिक पांड्या, संजू सॅमसन, ठीक आहे, रोहित शर्मा, विराट कोहली. आपल्याला कमेंट मध्ये उत्तर सांगायचंय. उत्तर काय असू शकतं? मित्र हो, हा संपूर्ण व्हिडिओ सुरू करण्याचा एकमेव उद्देश आहे की मराठी विद्यार्थ्यांना मदत व्हावी आणि प्रत्येक विद्यार्थ्याला परिपूर्ण जेवढं जमेल तेवढं देण्याचा प्रयत्न करतो. ठीक आहे.
आज आपण इथेच थांबू. उद्या याच टाइम रोजी याच वेळी भेटू मित्रांनो. धन्यवाद. खूप खूप थँक यू मित्रांनो.